नमस्कार, जय महाराष्ट्र. प्रवास समाचार न्यूजमध्ये आपलं मी सर्वांचं स्वागत करतो. आज मी आमचं गाव माडबन ह्या ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर उभा आहे. गेले अनेक वर्ष माडबन ग्रामपंचायतला इतिहास आहे. या माडबन ग्रामपंचायतने अनेक स्वातंत्र्य सैनिक, सभापती अशा अनेक प्रकारचे मौल्यवान असे व्यक्ती लोकांना दिले आहेत. आणि ह्याच गावचा विकास का थांबतो ह्याचं एक गुपित कशामध्ये दडलं आहे हे उलगडा करायचं आहे आपल्याला. मी माडबन ग्रामपंचायतच्या प्रत्येक जवळजवळ वर्षातून 2 ग्रामसभेला तरी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच उपस्थित राहतो. मी इथला नागरिक असल्याकारणाने अनेक जे काही प्रश्न आहेत हे यापूर्वीही दैनिक प्रवास समाचारच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा ग्रामपंचायतने पाठपुरावा करून काही कामं करावी अशी त्यांना मी विनंती पण केली. पण गेले अनेक वर्ष गावातली जी कामं आहेत ती का थांबली. जे गेले 2-3 वर्षामध्ये हे जे माडबनमध्ये कामं चालू आहेत, भूमिगत जे लाईन चालू आहेत, MSCBचं काम चालू आहे, हे कुठपर्यंत थांबलं आहे आणि त्याला कारण काय आहे. त्याचबरोबर जे जलजीवन योजनेतून ज्या माध्यमातून जे विहिरीचं काम गेले 3 वर्ष चालू आहे ते विहिरीचं काम बंद का आहे. त्याचबरोबर माडबन गावचे जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचं काम इतके दिवस नारळ वाढवूनसुद्धा का थांबलं आहे. मग याला कारण फक्त एकच आहे की ज्यावेळी आम्ही सरपंचांना किंवा तिथल्या पंचायत जे ग्रामपंचायत आहेत त्यांच्या सदस्यांना विचारलं केलं असता लक्षात काय येतं की कॉन्ट्रॅक्टर उत्तर देत नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत. मग यावरती वर्चस्व कोणाला आहे. पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांच्याबरोबरच ह्या काही गोष्टी ज्या तक्रारी आहेत ते ग्रामपंचायत सदस्य, सरपंच करतात की नाही. ग्रामसेवक त्याचा पाठपुरावा करतात की नाहीत. ज्यावेळी मासिक सभा होतात किंवा ग्रामसभा होतात त्यावरती आढावा जो होतो आणि ज्यावेळी चर्चा होतो त्या चर्चेवरती अंमलबजावणी होते की नाही हा एक मोठा प्रश्न या माडबन गावच्या रहिवाशांना पडलेला आहे. प्रत्येक वेळी ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या टायमाला आश्वासनं देऊन आतापर्यंत अनेक अशी आश्वासनं आहेत जी पूर्ण झाली नाही. 15-15, 20-20 वर्ष त्याच गोष्टीवरती आपण चर्चा करतो. माडबन गाव जो आहे तो समुद्र किनारपट्टीला आहे आणि किनारपट्टीला अनेक जागेवरती जो पाण्याचा स्रोत वाढत चाललेला आहे त्यामुळे घरांपर्यंत पाणी पोचण्याचं वेळ आलेली आहे. मग ह्याकडे दुर्लक्ष का केलं जातं. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर मिळावी. काही ग्रामस्थांबरोबर आपण चर्चा करणार आहोत आणि काही गोष्टींच्या समस्या आपण दाखवणार आहोत. पण खरोखरच आमच्या गावच्या सरपंचांना विनंती आहे की ही कामं जी प्रत्येक कामाचं उत्तर दिलं जातं. गेली 2 दिवसापूर्वी जी 1 मेची तहकूब ग्रामसभा होती ती ग्रामसभा झाली त्यावेळी लक्षात आलं की ग्रामसभेमध्ये चर्चा करत असताना कॉन्ट्रॅक्टर 6 महिने नारळ वाढवून गेला आहे परंतु तो आलाच नाही. 3 वर्षापासून काम करतो आहे पण ते काम तो कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करत नाही. म्हणजे माडबन गावच असा का की त्या कॉन्ट्रॅक्टरचा पाठपुरावा का केला जात नाही किंवा हा पाठपुरावा जर करायचा असेल तर नागरिक पण तेवढं सहकार्य करतात की नाही. किंवा कुठचीही योजना माडबन गावामध्ये राबवायची असेल तर काही गोष्टीच्या समस्या येतात, त्या रोडच्या समस्या येतात, काही इशेदारांच्या समस्या आहेत. मग अनेक काही गोष्टींचे जी बक्षीसपत्र असतात ती होत नाहीत. त्यामुळे पाठपुरावा चांगल्या प्रकारचा होत नाहीत का. परंतु प्रथम नागरिक म्हणून गावचे सरपंचांनी प्रत्येकाला विश्वासात घेतलं पाहिजे. मी असं पाहिलं की आमच्या गावचे काही सदस्य 3-3, 4-4 टर्म निवडून आलेले आहेत परंतु कधीही वार्डमध्ये त्यांच्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत किंवा समस्या कधीही मांडण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांच्या समस्या जर तुम्ही पंचायतमध्ये मांडले नाहीत तर लोकांच्या समस्येला हात कोण घालणार आणि समाधानकारक जर लोकांना उत्तरं मिळत नसतील तर ती उत्तरं कोण. फक्त गावचे जे ग्रामस्थ आहेत ते फक्त घरपट्टी आणि पाणी योजनेतून पाणी 3-3, 4-4 दिवस जर पाणी येणार नसेल, पाण्याचा जर प्रॉब्लेम असेल, नळ योजनेचा जर प्रॉब्लेम असेल तर यावरती काय उपाययोजना आहेत. खरोखरच शासनाकडून आलेला फंड व्यवस्थित युटिलाइज होतो का आणि त्या योजनेला वापरला जातो का. अनेक असे प्रश्न ह्या माडबन गावच्या ग्रामस्थांना पडलेले आहेत आणि ह्याचं लवकरच निराकरण माडबन गावच्या सरपंचांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.